साथ निखिल आए हैं। और संजय स्पोर्ट्स सावत टीम के लिए ये मैदान बहुत ही हैप्पी हंटिंग रहा है। ये टूर्नामेंट भी काफ़ी अच्छा उनके लिए रहा है। पहली गेंद जगह दे बैठे थे, हालांकि बैट्समैन लाभ नहीं उठा पाए, लेकिन वाइट का इशारा अंपायर गोकुल पाटिल द्वारा। गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है जयेश ने। सामना चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही। आणि जर एमडी ट्रॉफीचा आपण जर विचार केला इतिहासामध्ये मागे गेलो तर सावत संघाने 2 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे। कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा झाली होती मॅचच्या अगोदर। कट करना चाहते थे, इस बार नीचे रहती हुई गेंद, काफ़ी कम उछाल। पिछले मैच में ज़्यादा एक्स्ट्रा बाउंस हमें देखने को मिल रहा था। गेंदबाजों ने काफ़ी एंजॉय किया पिछला मैच, दर्शकों ने बहुत लुत्फ उठाया उस मुकाबले का। बेहद रोमांचक मुकाबला, और अभी तक का इस टूर्नामेंट का सबसे रोमांचक मुकाबला। पहले 2 दिन में इतना रोमांचक क्रिकेट नहीं देखने को मिला था। आजचा पूल जर आपण विचार केला तर बेस्ट वर्सेस बेस्ट एकापेक्षा एक सरस संघ या असोसिएशन मधील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सो सामना चांगला रंगतदार होईलच यात शंका नाहीये। और इस बार पीछा किया था वाइट गेंद का, दिशा इन गेंद, वाइट का इशारा अंपायर की ओर से। ये दूसरी वाइट गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना किसी नुकसान के। दाहिने से ओवर द विकेट जाते हुए जयेश, और फिर से कट करना चाहते थे, फिर से बीट हुए। अच्छी नोकझोंक चल रही है, लगातार बल्लेबाज से दूर रखने का प्रयास। 2 वाइट गेंदे भी कर चुके हैं, लेकिन 2 डॉट गेंदे भी इस पहले ओवर में जयेश द्वारा। एक रणनीति स्पष्ट नजर आ रही है कि कैलाश के आर्क में गेंदबाजी नहीं करनी है, उनसे थोड़ा दूर ही रखना है। हालांकि दिशाइन भी हो रहे हैं, लेकिन बैट्समैन को थोड़ा तंग भी किया है। थोडासा लांब राहण्याचा प्रयत्न करतो कैलास पासून। इस बार लपेट लिया है ऑन साइड में, फील्डर डीप में मौजूद है, कोई गलती नहीं काउ कॉर्नर पर, और आउट। आवाज यो चौकार आणि षटकार, आज घुमणारा आवाज यो चौकार आणि षटकार। अरे एमडी षटचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर, एमडी शेटचा एमडी चषक हायो। बघूया आपण रिप्ले मध्ये। खरं तर असं वाटलं होतं की ज्यावेळी स्वीट साऊंड ऐकायला मिळालं होतं की चेंडू सीमा पार होईल, मात्र सर्वात खरं तर एक्झॅक्टली आपण स्ट्रोकचा विचार केला, फार जास्त बाहेरून हा स्ट्रोक खेळले होते। थोडंसं आता बॅटर ही तंग झाले होते की मघासपासून ऑप्शनच्या बाहेर येत आहेत चेंडू। आणि बघा या ठिकाणी जांभूलपाडा संघाला 2 धाव्यांची पेनल्टी असेल, कारण त्यांचा 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये। त्यांची ट्रॅक पॅन्ट सेम नसल्यामुळे त्यांना 2 धाव्याने पॅनलाइज केले, लक्षात असू द्या। पेनल्टी कॅन्सल असेल, लक्षात असू द्या। धावसंख्या 2, एक खेळाडू आतापर्यंत बाद झालाय। बढ़िया शॉट इस बार मिड ऑफ के ऊपर से उड़ाया गेंद को किरण पाटिल ने, और कोई भी रोक नहीं पाया। 4 रन। हालांकि डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद थे, उन्होंने कोशिश की थी लॉन्ग ऑफ की दिशा में आकर फील्ड करने का, लेकिन उनके भी पहुंच से बाहर थी गेंद। कड़क शॉट। किरण पाटिल इस तरह के स्ट्रोक्स खेलने के लिए जाने जाते हैं, ऑन द राइज बहुत अच्छा खेलते हैं सामने की तरफ। क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, खरं तर जागा मिळाली होती बॅटरला, आणि काय फॉलो थ्रू होता बॅटरचा। आणि स्पेशली आपण पाहिलं किरणचा व्ही शेप मध्ये खूप चांगलं एक्झिक्युशन असतं, लॉंग ऑन लॉंग ऑफ स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खूप चांगल्या प्रकारे त्याचे स्ट्रोक आपण बघत असतो। और एमडी ट्रॉफी के इतिहास में ये खिलाड़ी बहुत सफल रहे हैं। 2 बार सावत टीम इस टूर्नामेंट को जीत चुकी है। यहाँ पर एक बार इताड़ी टीम ने खासदार ट्रॉफी का आयोजन किया था, उसको भी जीता था संजय स्पोर्ट्स सावत टीम ने, यानी कि ये अमनेपाड़ा क्रिकेट ग्राउंड उनके लिए काफ़ी भाग्यशाली है। अच्छी गेंद, लेकिन उतना ही बेहतरीन स्ट्रोक, बैट का फेस खोला,
पॉइंट और कवर के दरमियान से गेंद को निकाला है, लाजवाब शॉट, एक और चौका। You got the mind. म्हणून किरणची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह झलक पाहायला मिळाली थोडीशी गॅप मधून. यॉर्कर लेन गेंद पर चौका जड़ा है उन्होंने, इस बार इनसाइड आउट, फिर से गैप ढूंढा है और फिर से शायद गेंद बाउंड्री के बाहर जा सकती है। फील्डर का प्रयास जारी है लेकिन मुश्किल था उनके लिए रोकना। 4 रन और लगातार तीसरा चौका किरण पाटिल के बल्ले से। शिवराया बॅटरकडे आता हे फटके पाहिल्यानंतर असं वाटतं की फार स्लोवर गतीने त्याच्याकडे चेंडू येतात आणि इतकी जास्त वेळ आहे, जिथे त्याला वाटेल त्या दिशेनं तो स्ट्रोक खेळतोय. क्या बात आहे, क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळाली आणि मजा आली आहे जरूर हे चौकार बघितल्यानंतर. जी हाँ, प्योर टेक्निकल स्ट्रोक्स खेले जा रहे हैं, प्योर क्रिकेटिंग शॉट्स खेले जा रहे हैं। गेंद के मेरिट पर बल्लेबाजी हो रही है किरण पाटिल द्वारा। स्कोर इस समय 14 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। पहला विकेट जल्दी गिरा, कैलाश बीट हो रहे थे ऑफ स्टंप के बाहर लगातार, लेकिन एक फ्रस्ट्रेशन में आकर उन्होंने वो शॉट खेला था। ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद को ऑन साइड में काउ कॉर्नर के ऊपर से उछालने का प्रयास किया, लेकिन सीधे फील्डर के पास कैच थमा बैठे थे। लेकिन उसके बाद आए हैं किरण और ये मैदान जो है इस पर कुछ ज़्यादा ही अच्छा खेलते हैं किरण पाटिल, और सबसे अच्छा कैच भी एमडी ट्रॉफी के इतिहास का किरण के नाम पर है। जितना भी क्रिकेट हमने देखा इस मैदान पर, मुझे लगता है कि किरण पाटिल से बेहतर प्रदर्शन शायद ही किसी ने किया होगा। म्हणजे आपण जरूर विचार करू शकतो, ईडन गार्डन्सवर ज्यावेळी रोहित उतरतो तेव्हा मात्र सर्व भारतीयांना अपेक्षा असते एखाद्या मोठ्या स्कोरची, आणि तसंच आपण म्हणू शकतो किरणच्या बाबतीत जेव्हा जेव्हा एमडी ट्रॉफीमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा त्याच्याकडनं ते अपेक्षा ठेवायला हरकत नाही. नए ओवर की शुरुआत डॉट बॉल के साथ आकेश द्वारा, और आकेश ने भी बहुत प्रभावित किया इस सीजन में। मजबूत कंधे हैं उनके, तेज गति से गेंदबाजी करते हैं, अच्छा उछाल भी मिलता रहता है, एग्रेशन नजर आता है उनकी गेंदबाजी में। इस बार डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर शकील कोटी। मजा आता है इनकी गेंदबाजी देखने में। खूप चांगला रनवे आणि रिदमने ते ज्या फ्लोनं धावत असतात ना, असं वाटतं की लेदर बॉल क्रिकेट खेळले असावे, हे पाहू शकतो आपण. यावेळी मात्र क्लासिकल स्ट्रोक निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळले होते आणि चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. बेहतरीन टाइमिंग। आज घुमणारे आवाज यो चौकारे आणि षटकारे. आज घुमणारा आवाज यो चौकारे आणि छटकारे. अरे एमडी षटका एमडी. दोनों भाई इस समय क्रीज पर है, किरण पाटिल और निखिल पाटिल। जिस तरह से किरण ने क्लासिकल शॉट्स खेले पिछले ओवर में, उसी तरह से अपने पारी का आगाज करते हुए निखिल आगे रखी हुई गेंद थी उसका फायदा उठाया। एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है, उसके ऊपर से निकालने में कामयाब रहे। क्लीन स्ट्राइक था मैं समझता हूँ। टायमिंग खूप चांगलं होतं खरं तर फटक्यामागे. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर 4 चौकार आलेत, म्हणजे यावरून कळून येतं की किती तंत्रशुद्ध बॅटिंग सुरू आहे. कोणत्या प्रकारे जोखीम जास्त घेतली जात नाही, रिस्क घेतली जात नाही आणि क्लासिकल फटक्यांवर भर टाकलाय. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव और इस बार एक और क्रैकिंग ड्राइव। देखिए वहाँ पर फील्डिंग में बदलाव जो हुआ था उसका फ़ायदा ज़रूर मिलेगा, लेकिन हल्का सा फंबल, उसका फ़ायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन पूरे। जहाँ पर 1 रन होना चाहिए था वहाँ पर 2 रन मिले हैं। महेंद्र पारदी डीप में मौजूद, इस गेंद से पहले उसी दिशा में चौका जड़ा गया था डीप एक्स्ट्रा कवर पर, और सर्कल में जो खिलाड़ी थे उनको पीछे रखा गया था। मिड ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं था, कवर्स में एक खिलाड़ी ज़रूर रखा गया। ऑफ साइड में 4 फील्डर्स, ऑन साइड में 5। अगली गेंद इस बार ऑन साइड में लॉफ्टेड शॉट खेला है, फील्डर तक कैरी नहीं होगी गेंद। डीप मिड विकेट के स्थान पर दूर से खिलाड़ी गेंद पर झपके है। अच्छा क्षेत्र रक्षण, इस बार केवल 1 ही रन लेने का मौका निखिल के पास। इस सिंगल की मदद से साउथ टीम का स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। आज के दिन का यह तीसरा मुकाबला और तीसरा दिन भी है ये एमडी ट्रॉफी 2023 का। इसके बाद चौथा मुकाबला, एक और बड़ा मैच, पवन पुत्र पीसे बनाम आई गावदेवी यवई। ऑड मॅच
आणखीन एक मोठा सामना आता यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल. सध्याची स्थिती आपण पाहिली तर खूप चांगली आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी. लाऊड शॉट जोरान आवाजही मैदानामधून आला. डॉट बॉल. ये थोड़ा समझ से परे समीर आपको नहीं लगता है, क्योंकि स्क्वायर ऑफ द विकेट वैसे भी सीधे हाथ से बहुत अच्छा खेलते हैं किरण. पिछले ओवर में हम देख चुके हैं. इस बार चूंकि थर्ड मैन ऊपर है, बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर है, उस वजह से वो रिवर्स खेलने का प्रयास था. लेकिन क्या सही मायनों में इसकी ज़रूरत है. कदमों का इस्तेमाल लगभग आपने आपको यॉर्क कर लिया था. अंतिम क्षणों में स्ट्रोक को एडजस्ट करना पड़ा. हल्के हाथों से धकेला गेंद को ऑफ साइड में और सिंगल लेते हुए किरण पाटिल. खूप चांगला खरं तर गोलंदाजाचं आता कौतुक करावं लागेल. एकंदरीत फलंदाजाला रीड करून तो गोलंदाजी करताना दिसला. फक्त आणि फक्त त्यानं 8 डावा खर्च केला. कंट्रोल बॉलिंग म्हणावी लागेल. विकेट त्याला मिळाली नाहीये, मात्र कंट्रोल बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी स्थिति में है बिल्कुल इस समय संजय स्पोर्ट सावध, लेकिन थोड़ी बहुत वापसी कही जा सकती है किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा के लिए. जिस तरह से आकेश ने गेंदबाजी की, एक चौका लगा उनके ओवर में और ओवरऑल बड़ी अच्छी गेंदबाजी. सिर्फ 8 रन खर्च किए. 2 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है. रनों की रफ्तार को निश्चित रूप से बढ़ाया जा सकता है क्योंकि विकेटें काफ़ी हाथ में है. 119 चौके अभी तक लगे इस टूर्नामेंट में और 70 छक्के. चौकों की संख्या ज़्यादा है. जैसे बीच माननीय श्री कालूराम पवार साहब लोनार से तशरीफ लाते हुए आपका एमडी ट्रॉफी 2023 में हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक दिग्गज मान्यवर खरं तर पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. कारण कोणताच क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिक मान्यवर नाही की या स्पर्धेपासून तो दूर राहील. बॉलिंग में परिवर्तन जो कि होना स्वाभाविक सी बात है. 4 ओवर के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल करना होता है. सुमित लिए आक्रमण पर आते हुए. अच्छा बॉलिंग अटैक है जाम्बुलपाड़ा के पास. कई सारे टूर्नामेंट्स में अच्छा प्रदर्शन इस टीम ने भी किया है. एक टूर्नामेंट इस सीज़न में जीता भी है. संजय स्पोर्ट्स सावध ने 3 टाइटल जीते हैं. जगह बनाई थी, इस बार हैमर्ड किया है, लेकिन बाउंस काफ़ी कम था गेंद में, जिस वजह से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्ड किया गया, तब तक 1 रन. सुमित लिए यदि हैट्रिक लेते हैं तो सूरज जादव की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. बक्षिसांची खैरात खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. धीमी गति की गेंद उसको ताड़ लिया है और उछाल दिया है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से. लाजवाब शॉट, गगनभेदी सिक्सर. अरे क्रिकेटर सजलय भारी मैदान, सजलय भारी मैदान. थँक्यू सो मच डीजे. हे पाहू शकता स्लो वन लवकर लेंथ पीक केली. खरं तर ओळखलं, गोलंदाजाची गती ओळखली आणि सरळ ओव्हर पिचवर घेऊन लॉंग ऑनच्या बाहेर फेकून दिला षटकार. आणि त्या प्रेक्षकाने खरं तर 200 रुपये सोडलेत. जहां सूरज जादव इनकी ओर से दर्शकों के लिए भी इनाम है. आईवा कैच के लिए 200 रुपयों का कैश प्राइज. ये बेहतर है इस बार अतिरिक्त उछाल. जो धीमी गति की गेंद डाली थी उन्होंने ओवर पिच रही थी, लेंथ में चूक गए थे, लेकिन इस बार पटकी हुई गेंद. अच्छा बाउन्स, खूप चांगला बाउन्स खरं तर मिळाला. आणि या विकेटवर तसे आपण बघितलंय एखादा स्पॉट असा आहे की तिथून एक चेंडू उचली घेतोय. खासतौर पर बैक ऑफ लेंथ गेंदबाजी जब होती है. ये नीचे रहती हुई गेंद, जगह मिली, हाथ खोले, बाजुएं खोली है, गैप में निकाल दिया है गेंद को. कम से कम 2 तो मिल ही जाएंगे. क्या बाउंड्री होगी. 2 खिलाड़ी काफ़ी जद्दोजहद कर रहे हैं बाउंड्री लाइन के नज़दीक. और इससे पहले कि थ्रो किया जाता डीप में से 3 रन लेने का मौका था. पर्याप्त समय था दोनों भाइयों के पास. अच्छी पार्टनरशिप यहाँ पर पनपती हुई दूसरे विकेट के लिए किरण और निखिल के बीच में. आकेश थे जिन्होंने ये पैर से रोका पहले, उसके बाद उनके पार्टनर वहाँ पर पहुँचे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला शेवटच्या क्षणाला. हे पाहू शकता, तू घेणार की मी घेणार. मात्र त्या ठिकाणी अखेर एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 32 वर जाऊन पोहोचली. 10 रन आ चुके इस ओवर से अभी तक. गति परिवर्तन, सामने की तरफ लॉफ्ट कर दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से. दर्शनीय स्ट्रोक किरण पाटिल के बल्ले से ये मैक्सिमम. अरे चषक साऱ्यात एक नंबर. एमडी शेटचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी शेटचा एमडी चषक. हे बघितलं आपण रिप्ले मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर पाहूया आपण पुन्हा एकदा.
स्लो मोशन मध्ये स्लो बबन चेंडू होता खरं तर दोन्ही आपण पाहिले तर स्लो बबन चेंडूवरती षटकार पाहायला मिळाले. ओ बॉलच्या लेन पर्यंत पोहोचले. एक पाय अगदी आपण पाहिलं तर फ्रंट फुटला आणला होता आणि कमालीचा हा फॉलो थ्रू आपण पाहतोय बॅटर किरणचा. धावसंख्या 6 ने आता वेगाने पुढे सरकत असताना खरं तर अजयजी ब्रदर्स पेअर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच संघांमध्ये पाहिलेली आहे आणि सध्या सावध संघाकडनं खूप चांगली आता पार्टनरशिप येते दोघं करत असताना. जी हाँ, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हमेशा जिम्बाब्वे के फ्लावर ब्रदर्स का जिक्र होता है. स्टीवा मार्कवा की जोड़ी बहुत फेमस रही भारत के लिए. इरफान पठान, यूसुफ पठान. कई सारी जोड़ियां अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हमने देखी और जहाँ तक टेनिस बॉल क्रिकेट का सवाल है इसमें भी कई सारी भाइयों की जोड़ियां देखने को मिलती है. हमने लोनार परिसर का जहाँ तक सवाल है ये अब किरण और निखिल की जोड़ी इस समय हमारे सामने है. ज़बरदस्त खेल पेश कर रहे हैं दोनों भी भाई. 20 पर बैटिंग करते हुए किरण, 16 पर खेल रहे हैं निखिल और टीम का स्कोर 38 रन 1 विकेट के नुकसान पर. जबरदस्त जबरदस्त भागीदारी सुरू आहे. कैलास बाद झाल्यानंतर आपण पाहतोय लास्ट आउट कैलास 3 चेंडूंचा सामना केला. 0 धावेंवरती तो बाद झाला होता. मात्र त्यानंतर तब्बल 38 धावसंख्येची भागीदारी, 36ची पार्टनरशिप आहे. खरं तर 2 अतिरिक्त धावाही पाहायला मिळाल्यात. हो यावेळी मात्र कंट्रोल पाहायला मिळाला, कंट्रोल हुक पाहायला मिळाला. हॉलंग ते कार्पेट बॉलला टर्न केला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 धावेने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय 40 वर जाऊन पोहोचली. म्हणजे किती तंत्रशुद्ध फलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी दोनों भाइयों द्वारा. 40 पर 1 3 ओवर के बाद संजय स्पोर्ट्स सावध. इसी बीच बल्यानी से माननीय श्री चरण कल्याण साहब यहाँ पर पहुँच चुके हैं. आपका हार्दिक हार्दिक स्वागत हम करते हैं. एमडी ग्रुप, एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा और कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा की ओर से एमडी ट्रॉफी 2023 में 40 धावा. खरं तर खूप चांगली ॲव्हरेज, खूप चांगली सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवली आहे. प्रत्येकी षटकामागे 13 ते 14 धाव्यांच्या सरासरीने धावा जोडल्या जातात आणि याच चालू धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय या ठिकाणी जवळजवळ 50च्या वर पाहायला मिळतोय. अगले मैच के टॉस के लिए आना है आई गावदेवी यवई टीम के कैप्टन और पवन पुत्र पीसी टीम के कैप्टन. ट्रिपल पी और इस समय ट्रिपल एस टीम मैदान में है. संजय स्पोर्ट्स सावध. आणखी एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. बघा आम्ही विशेषतः तुम्हाला तीच सूचना देत आहोत की पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल आणि बघा चेंडू कोणताही षटक असू द्या, पहिला असू द्या किंवा शेवटचा असू द्या, हरवला, फुटला, भिजला, तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. लक्षात असू द्या. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है. श्रीधर आक्रमण पर आते हुए, एक अनुभवी खिलाड़ी है. बायत से गेंदबाजी करते हैं श्रीधर. 2 दाहिने हाथ के बल्लेबाज इस समय क्रीज पर मौजूद है और रसेट बल्लेबाज है. इतना आसान होने वाला नहीं है श्रीधर के लिए भी, लेकिन अनुभव है उनके पास, तो वो अनुभव यहाँ पर इस्तेमाल में भी लाना होगा. डेथ ओवर्स में गेंदबाजी करना वैसे भी उतना इजी तो नहीं रहता है किसी भी गेंदबाज के लिए. जरूर, कारण शेवटच्या षटकामध्ये प्रत्येकी चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी बॅटर तयार असतो आणि यावेळी गोलंदाजाची खऱ्या अर्थानं अग्नि परीक्षा असते. मात्र श्रीधरकडे अनुभव आहे, त्याच्या अनुभवाचा तो फायदा उचलेल जरूर. निखिल के पास स्ट्राइक. 16 पर बैटिंग करते हुए सिर्फ 7 गेंदों का सामना किया है. छोटी गेंद और जगह भी दे बैठे. लाजवाब स्ट्रोक कवर्स के ऊपर से. पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. लाखोची बनला या जान, लाखोची बनला या जान. जय भिवंडी शहरात एमडी चषक आहे हो लय महान, आहे हो लय महान चषक आहे. ओ वॉट क्लासिकल स्ट्रोक विथ द बाउन्स अँड टर्न. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्या डोक्यावरनं 4 धावा त्यानं मिळवल्यात. थोड़ा सा बल्ला लगाना था केवल बैट्समैन को, क्योंकि स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में कोई भी खिलाड़ी नहीं है और बहुत कमज़ोर गेंद थी. ये बेहतर लाइन है, बेहतर लंबाई भी गेंद की देखने को मिली. बाउंस थोड़ा कम रहा. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे बीट हुए बैट्समैन. अच्छी लेंथ. धावसंख्या 44. ही लेंथ फार सुंदर होती खरं तर आणि थोडासा चेंडू डीप राहिला. निखिल सामना करतोय पुन्हा एकदा श्रीधरचा. हो यावेळी मात्र लॅप स्वीप
पाहायला मिळतोय. थोडंसं दुरून खेळलेत मात्र रिझल्ट खूप चांगला मिळालाय. बॉल जातोय लॉंग लेग सीमेरेषेच्या दिशेनं. 4 धावा चौकार. एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी षटका एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी षटका एमडी चषक. एक अच्छी गेंद जरूर देखने को मिली, लेकिन पहली 3 गेंदों में 2 खराब गेंदें. पहले ऑफ स्टंप के बाहर शॉर्ट एंड वाइड गेंद थी, इस बार लेग स्टंप के बाहर गेंदबाजी. आसान मौका था बैट्समैन के लिए, उस मौके का फायदा उठाते हुए बल्लेबाज निखिल पाटिल एक बहुत ही उम्दा पारी खेलते हुए अब 24 पर पहुंच चुके हैं. मात्र 10 गेंदों का सामना किया है. किरण पाटिल 8 गेंदों में 22 पर बल्लेबाजी करते हुए 46 रनों की नाबाद पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए दोनों भाइयों के बीच में. टीम का स्कोर 48 रन 1 विकेट के नुकसान पर. जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली. जागा दिली जाते, रूम दिला जातोय. खरं तर गोलंदाजाकडनं अख्खू टप्प्याचा बॉल होता. यावेळी देखील पूल करायचं होतं. प्रॉपर मिडलिंग तिथे करता आलं नाहीये. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या एका धावेने 49 वर जाऊन पोहोचले. खूप चांगली टोटल आता आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. जी हाँ, बल्लेबाजी तो बहुत ही उम्दा रही है, टोटल भी बहुत ही अच्छा, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाजों ने भी गलतियां की है. निरंतरता अच्छी गेंदों में देखने को नहीं मिली है. एक आध बीच में अच्छी गेंद जरूर की है गेंदबाजों ने, लेकिन ज़्यादातर कमज़ोर गेंदें. इस बार कदमों का इस्तेमाल ड्राइव कर दिया है वाइडिश मिडॉन के बगल में से. फील्डर रोक नहीं पाए सर्कल के अंदर. 2 के लिए पलटते हुए बल्लेबाज और 2 रन आसानी के साथ पूरे. और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए संजय स्पोर्ट्स सावध टीम के कुल रन संख्या 51 1 विकेट के नुकसान पर. आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे इथून आता एखादा जर मोठा स्ट्रोक आला तर मी बडेल या मॅचमध्ये फार मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल. सो दोन्ही कॅप्टन मी विनंती करतोय पुन्हा एकदा टॉस करण्यासाठी. पवनपुत्र पिसे आणि आई गावदेवी स्फोट एवई. हो, यावेळी मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त बाहेरही निघाला चेंडू. हालांकि इनका एंगल बहुत अच्छा कटता है. हमने देखा है कि गेंदें कट रही है बाहर की तरफ, लेकिन सटीक लेंथ और लाइन पर गेंदबाजी नहीं की गई है, जिस वजह से फ़ायदा मिला नहीं है जाम्बुलपाड़ा टीम को. आखिरी गेंद सामना करते हुए किरण, और शायद इसको फिर से करना पड़ेगा. जी हाँ, इस बार लेग स्टंप के बाहर. विकेट के दोनों तरफ गेंदबाजी करने का प्रयास शुरुआत से ये देखने को मिला है. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर काफ़ी शॉर्ट पिच गेंद थी, उसके बाद लेग स्टंप के बाहर एक जो चौका हमने देखा, और लगातार ऑफ स्टंप लेग स्टंप दोनों दिशा में गेंदबाजी हो रही है. दिशेवरती नियंत्रण जरूर पाहायला मिळालं नाहीये गोलंदाजाचं. हो, यावेळी मात्र क्लीन बोल्ड. बॉल अंदर दंडा बाहर. फलंदाज बाद. खेलने का प्रयास था, फुल एंड स्ट्रेट गेंद, विकेट टू विकेट गेंद करने का फायदा मिला. गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे वहां पर किरण पाटिल, और मिडिल स्टंप उखाड़ दिया है श्रीधर ने. अंतिम गेंद पर उनको मिली है सफलता. पारी समाप्त हुई है संजय स्पोर्ट्स सावध टीम की. काफ़ी अच्छा टोटल 53 रन बनाए हैं 2 विकेटों के नुकसान पर, और 54 रनों की चुनौती किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा के सामने. 25 रन बनाकर नाबाद रहे निखिल. किरण पाटिल ने 24 रनों का शानदार योगदान दिया. कैलाश 0 पर आउट हुए थे, लेकिन उसके बाद बहुत ही बढ़िया पार्टनरशिप दोनों भाइयों के बीच में देखने को मिली. सुरेश पारदी हमारे बीच पहुंच चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. एक दिग्गज खिलाड़ी आमने लोनार्ड परिसर के. विश्वास माघे साहब भी पहुंच चुके हैं, माजी सरपंच वाशरे के, और एक बेहतरीन क्रिकेट खिलाड़ी भी है चिरोबा स्पोर्ट्स वाशरे टीम के. आपका हार्दिक स्वागत, और बहुत अच्छा योगदान उनका इस टूर्नामेंट के लिए. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, सॉरी, एसोसिएशन के बाहर का जो फाइनल होने वाला है, उन टीमों के लिए पहले और दूसरे नंबर की ट्रॉफीज़ उनके द्वारा पुरस्कृत की गई है. उसके लिए हम उनके विशेष आभारी है एमडी ग्रुप की ओर से. तो ये बॉलिंग कार्ड आपकी स्क्रीन पर महंगे साबित हुए. जयेश 14 रन दिए, 1 विकेट ज़रूर मिला था. आकेश ने बहुत इम्प्रेस किया अपनी गेंदबाजी से, सिर्फ 8 रन दिए थे. सुमित ने 18 रन खर्च किए, और श्रीधर ने 13 रन खर्च किए. एक सफलता उनको मिली. 54 रनों का टारगेट है. हम देखेंगे थोड़ी देर में रंचीज जामुलपाड़ा टीम की ओर से, लेकिन उससे पहले चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ. दरम्यान मी विनंती करतोय बापगावचे स्पॉन्सर मेहर 11 बापगाव संघाचे पुरस्कर्ते बालाराम मेहर साहेब आणि माजी सरपंच वाशेरे विश्वास माघे साहेब, आपल्याला विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या सुभाष साहेब आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत.
दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत सोडले गेलेत आणि आपण या ठिकाणी टॉस करतोय. एका बाजूला MD स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला कीर्ती स्पोर्ट. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. कीर्ती स्पोर्ट किंवा MD स्पोर्ट. कॉलिंग कोणाची असेल? पवनपुत्र पिसे. MD स्पोर्ट असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. नाणेफेक या ठिकाणी जिंकले पिसे संघानं. मी टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक देण्याची विनंती करतोय. गणेश बजागी किरवली ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कोल्ड्रिंक्स लाभलेले आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. सो निर्णय कळवायचा आहे. दरम्यान पवनपुत्र पिसे संघानं टॉस जिंकल्या, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तुम्हाला बॅटिंग जरूर मिळालेली आहे. कसं वाटतं MD स्पर्धेमध्ये खेळताना? खूप चांगलं वाटतं. या अगोदर कधी खेळले होते MD ट्रॉफी? प्रत्येक वर्षी खेळलेलो कधी टायटल जिंकलाय का, ट्रॉफी मिळवली आहे? नाही. म्हणजे 12 वर्ष झाली आतापर्यंत MD चषक जिंकता आलेलं नाहीये. सो यावर्षी आम्ही आशा करतोय की तुमच्याकडनं खूप चांगला खेळ होईल. आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पूर्ण टीम आहे की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? नाही, पूर्ण टीम आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे पवनपुत्र पिसेनं. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी टीम आई गावदेवी स्पोर्ट एवईला. जाऊया आपण पुढील सत्राकडे. रनचेस ऐकूया पुन्हा एकदा मनोज कार्वे सर आणि अजय घरत सरांच्या सुमधुर आवाजामध्ये. धन्यवाद समीर ठाकरे सर. तर प्रेक्षक मैदानामध्ये 54 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी दाखल. 53 धावा कुठल्या निर्धारित 4 षटकांमध्ये. सावध विरुद्ध आपण पाहतोय किरण स्पोर्ट जांभूलपाडा. आणि जांभूलपाडा संघ आता धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल आपल्या व्यासपीठावरती पाहतोय आपण. अगदी स्पर्धेचे जनक आधारस्तंभ सन्माननीय मदनजी दत्तू जाधव MD, सोबत सुभाषजी जाधव, बाळारामजी मेहर, विश्वाजी मागे साहेब, आपले वाशिराचे माजी सरपंच बाळाजी मेहर, ककडे सर आहेत पत्रकार, त्यानंतर सिद्धू पाटील आणि सुरेश पारधी, तसेच आमचे भास्करजी पाटील MD साहेबांचे सासरेबुवा आणि पिताश्री दत्तूजी जाधव आपल्या व्यासपीठावरती. आणि प्रेक्षकांची ही गर्दी चहू बाजूला प्रेक्षक. तर मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. किरण पाटील बॉलिंग मार्गवरती सज्ज. सावध एक्सप्रेसचा हा चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. हो, फ्लाय झाला होता कव्हरच्या दिशेने. नशीब बलवत्तर फलंदाजाचं की झेल कॅरी नाही झाला. अगदी 2 फिल्डरांच्या मधून जात असताना, उंचावरून जात असताना एक धाव पूर्ण करतोय फलंदाज महेंद्र ऑफ द मार्क. धावसंख्या 1. प्रतिषटक जवळपास 13.50च्या सरासरीने जावं लागणार आहे किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. नॉकआउटची टुर्नामेंट फ्लाय करतोय हा. अगदी रायझिंग डिलिव्हरी. सावध एक्सप्रेस टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी टॉपेस्ट बॉलरमध्ये जी गणना केली जाईल त्यामध्ये एक नाव नक्की 100% असेल, ते म्हणजे सावध पुत्र किरण पाटील यांचं. अगदी कमी कालखंडामध्ये उत्तुंग भरारी घेतली ज्याने. बॉलिंग असो बॅटिंग असो, पण बॉलिंगवरती अगदी तारा आहे. ओ हो हो, आणि आपण तेच पाहिलं. दांडी गोल फलंदाबाद, क्लीन बोल्ड. होती त्या एसटीलाच अगदी वाकवलं. यू मिस आय डेफिनेटली हिट. बाद झाला सुमित. एकही धाव नाहीये. अगदी डकवरती परतलाय. महेंद्रच्या बॅटवरून एक धाव. आणि 1 डाऊन बॅट्समन जितेश मैदानामध्ये माझ्यासोबतीला जोडले जातात. अगदी जबरदस्त, ज्यांनी सुद्धा उत्तुंग भरारी घेतली. अगदी 5-6 वर्षाच्या मागच्या कालखंडाचा विचार करता समालोचन क्षेत्रामध्ये अगदी अजून चांगलं नाव आपल्यामध्ये निर्माण केलं ते म्हणजे समीर ठाकरे फ्रॉम जू नांदुरकी आमच्या सोबत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम सर. हो, हा चेंडू अगदी बॉडी लाईनच्या जवळ अगदी कमरेच्या खालून टर्न करून चेंडूला वळण द्यायचा प्रयत्न होता. वेगाने बॅकवर्ड रिजनमध्ये कव्हर करेपर्यंत एका धावेची प्राप्ती होत असताना एक धावेने धावसंख्या
2 ओव्हर, परंतु प्रतिषेधक ठाकरे सर 13.50च्या सरासरीने जावं लागेल. जरूर जरूर टार्गेट फार मोठं आहे. 54 धावा जेव्हा तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये बनवायच्या असतात तेव्हा प्रत्येकी ओव्हर मागे 13पेक्षा जास्त धावा जोडणं गरजेच्या आणि तो प्रयत्न करावा लागेल. मात्र किरण कमालीचा परफॉर्मन्स करतोय. एक फलंदाजाला त्यानं बाद केलंय. भेदक मारा त्याचा पाहायला मिळालाय. ओ राऊंड विकेटनं पडल्यानंतर हलकासा शार्प आउट स्विंगर उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेरच्या दिशेने निघत होता. पाहूया आपण रिप्लेमध्ये. हे बघू शकता शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॉल बाउन्स उचले देखील खूप चांगली घेताना बघितलं आणि बाहेरही निघत होता. चांगला चेंडू होता बघितला. गुडलेनच्या थोडंसं पुढे टप्पा, अगदी जागाही नव्हती फलंदाजाला. टर्न झाला, आधी राईज होऊन टर्न झाला चेंडू. आपण पाहिजे आउट स्विंगिंग फ्रॉम किरण पाटील. 2 डॉट काढले, 1 विकेटचं पतन केलं. यावेळेला कट करायचा प्रयत्न आणि त्या सुरेख जाईल अगदी बॅकवर्ड मध्ये. अजून धक्का लागतोय. किरण पाटील ऑन फायर. फार वेगानं चेंडू येत होता आणि जबरदस्त झेल पकडली आहे. आणि तसे आपण कार्वेसर बघितले, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, पॉईंटचं जे क्षेत्र आहे ना तुमच्या संघामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तैनात करावा लागत असो. अलर्ट असणं फार गरजेचं असतं. तो क्षेत्ररक्षक वेळोवेळी आणि ते पाहायला मिळायला जबरदस्त कॅच पकडली. हेमंत त्या ठिकाणी सज्ज होता. ग्रेट डन. आपल्यामध्ये वेळ आहे तर आपल्यातले पाहुणे मंडळी सन्माननीय बारामजी मेहर फ्रॉम बापगाव या व्यक्तिमत्वाचा आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी येतो जे सन्मान करतोय. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सुभाजी जाधव यांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये आपण येतो जी सन्मान देऊया बारामजी मेहर साहेबांना आपल्या व्यासपीठावर. मायेची उबदार प्रेमाची शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जात असताना सन्माने आमचे स्पर्धेचे धडाधडीचे सहकारी म्हणू शकतो आपण सुभाजी जाधव यांच्या शुभ हस्ते बारामजी मेहर साहेबांना सन्मानित केलं. आणि मैदानामध्ये अगदी जबरदस्त आतंकवादी बॉलिंग केली म्हणू शकतो आपण. वादळ ठरलं. किरण पाटील नावाचं ज्याने 2 धक्के दिले त्या 2 धक्क्यातून सावरतील का फलंदाज जितेश आणि जयची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज दिगंबर. फुलटॉस अगदी जबरदस्त उडवला. ऑन साईडला पाहतो आपण दीप स्कोलेच्या वरून उंच झेप घेऊन उडी घेऊन झेलचा प्रयत्न होता. अवाक्याच्या बाहेर होता. षटकार. नंबरचं स्वागत केलं षटकारानं. हे पाहूया आपण रिप्लेमध्ये. गुडघ्यावर बसत असताना हा स्ट्रोक या ठिकाणी अटेंड केला. सक्सेसफुल मिळाले. अशाच प्रकारे स्ट्रोक खेळावे लागतील. आडव्या बॅटचा अजून एकदा वापर करताना परंतु या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन नाही आहे आणि ओहो स्क्वेअर लेग आणि मिडिओ किचच्या मध्ये सुरक्षित लँड होते. चेंडू पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय. गेअर बदलते. दुसऱ्या षटकामध्ये असं 2 गडी बाद झाले महेंद्र आणि सुमितच्या माध्यमातून. परंतु जितेश आणि जयेशला माहिती आता आपल्याला ही जोडी जमावी लागेल. त्याचं कारण म्हणजे धावांचा आलेख जो आहे तो 54 धावांचं लक्ष आहे. प्रति षटक 13.50च्या सरासरीने जायचं आणि 2 षटकातच 27 धावा पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. परंतु तसे फटके या ठिकाणी मारणंही तितकंच गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला स्विच हिट. चेंडू हवेत आहे. 30 सर्कलच्या मधून जात असताना डीप कव्हर पॉईंटकडे कव्हर केलं जात आहे आणि त्या दरम्यान अजून धावा येतात मैदानामध्ये. षटकार एक आला आणि या ठिकाणी मोठे फटके पाहायला मिळाले. समीर सर जरूर जरूर थोडासा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला जितेशनं. स्पेशली जितेश आणि जयेश ही जोडपोली आपण मैदानामध्ये सुद्धा पाहतो आणि या दोघांच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. तसे या दोघांनी अनेकदा संघ अडचणीमध्ये असताना संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं. तारणहार हे बनलेले आहेत. मात्र आज संघाला तारतील का? रिक्वायर्ड रन रेट आता थोडंसं वाढत चाललंय. पुन्हा एकदा दिगंबर तयार होतोय ओव्हर द विकेटनं. हो यावेळी लॉंग वे शफल होत असताना हुक करायचं होतं जयेशच्या माध्यमातून. हा येतोय मात्र डॉट चेंडू. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. हे पाहू शकता. ओहो एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा चेंडू अधिक उचली घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. स्पर्धेचा आज डे 3 आपण एन्जॉय करतोय. 3रा दिवस आपण एन्जॉय करतोय. MD ट्रॉफी 2023 MD ग्रुप कीर्ती स्पोर्ट आमने पडाडे MD स्पोर्ट आमने पडा यांच्या वतीनं क्रिकेटचं हे दिमागदार आणि रुबाबदार आयोजन पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडला आता जयेश असेल. पहिला डॉट. पुन्हा एकदा दिगंबर तयार.
तो यावेळी मात्र खोलपट टप्प्याचा बॉल होता. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. बॉल वेगाने सरकतो अलॉंग द कार्पेट फील्ड. धावतायत चेंडू मागे. फूटचा वापर केला कैलासनं, मात्र चेंडू अखेर सीमा पार जातोय. 4 धावा चौकार. मिळाला इंटरनॅशनल क्रिएशन स्टाईलचं ते रनिंग होतं बघा. अगदी मस्तपैकी कव्हर केला चेंडूला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू दन 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 करत अगदी शेतातील गवताला आग लावत जातोय. असं वाटतं की 7 दिवसांमध्ये शेतामध्ये गवतच राहणार नाहीये आणि जे ओलं गवत आहे ते सुकून जाईल. बघा किती वेगाने, आणि कैलासने प्रयत्न तर केला त्या ठिकाणी पायाने चेंडू अडवण्याचा. चौकार. यावेळेला मोठा फटका अगदी लॉफ केलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर रिझन मध्ये आत्ता मात्र झेल टिपला जातो. फलंदाज बाद. वन्स अगेन हेमंत इन ऍक्शन. कमालीचं प्रदर्शन. काल शालिक होता बापगाव संघाचा, जनक जबरदस्त झेल कॅचिंग दाखवली या स्पर्धेमध्ये, आणि आज हेमंत प्रभावित करतोय आउटफील्ड मध्ये. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. शॉट ऑन पूल पाहायला मिळाला. खरं तर स्क्वेअरले क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि काय झेल पकडली. रनिंग कॅच स्पेक्टॅक्युलर टेकन बाय हेमंत. दुसरी झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हे खेळाडू कक्ष निराश, थोडेसे हताश आपल्याला चेहरे पाहायला मिळतात खेळाडू कक्षामध्ये. नक्कीच अगदी आधीचा चेंडू सुद्धा झेल हेमंतने अगदी बॅकवर्ड पॉईंट मध्ये घेतला होता. अगदी घरीची नजर ठेवून तो ज्या ठिकाणी त्याला ठेवलं जातं त्या ठिकाणी अगदी नजर ठेवून अगदी आहे, आणि ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी संधीचं सोनं करतोय. मस्तपैकी वेगाने धावत आला पुढे. हे सूरज जाधव यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. अपार कष्ट कारवेसर या सूरज जाधव यांचे पाहायला मिळाले खरं तर या स्पर्धेसाठी, आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सीमेच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज त्यांच्याच माध्यमातून दिलं जात आहे. ते प्रत्येक स्पर्धेमध्ये सूरज भाऊंचं अगदी मोलाचं योगदान असतं. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी काय काय कमी आहे ते सगळं पाहत असतात. आलेल्या पाहुण्यांना सुद्धा ते अगदी अधरात तिथे दाखवत बसायला सांगतायत. सूरजजी जाधव पाहिला आपण MDचे त्या ठिकाणी फॅमिलियर आहेत, बंधू आहेत, आणि ते चांगलं कार्य या ठिकाणी करत असताना जयेश बाद झाला. जितेशच्या सोबतीला आता अकेश येते मैदानामध्ये. 2 षटकांमध्ये 27 पर्यंत जाणं गरजेचं होतं, परंतु आता मोठं या ठिकाणी दडपण आलंय. प्रभाव टाकला तो म्हणजे किरणने, जो स्टार्ट दिला, अवघ्या 2 धावा खर्च केला, 2 धक्के दिल्यानंतर आता दिगंबरवरती आक्रमण जरी झालं तरी सुद्धा दिगंबरने सुद्धा विकेटचं पतन केलं, आणि जी सरासरी राखाची होती जांभूळपाडा संघाला त्या सरासरीपासून अगदी खूप दूर ठेवलं आहे. त्याचं कारण म्हणजे सावध संघ हा अगदी टॉप रँकिंग करतो, आणि त्याच्या नावाला सहसा खेळ इथे होऊ लागला आहे सावधच्या ह्या संजय स्पोर्ट्सकडून मैदानामध्ये. स्टार्टिंगपासून कुठेतरी आता दबावामध्ये टाकल्या गेल्या. निखिल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 3रा षटकामध्ये येणारे 12 चेंडू, आणि आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 39 धावसंख्येची गरज आहे. समीकरण कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही समीकरण सुटू शकतं जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण यामागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं. निखिल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. हो, यावेळी मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉल भरपूर उंच जातो. हेमंत पुन्हा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, आणि तिसरी कॅच त्यानं पकडली आहे. या मॅच मध्ये कमाल करतोय. थोडासा अडखळला होता तरी देखील मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरची नजर कायम पाहायला मिळाली, आणि पाहू शकता आपण रिप्ले मध्ये मिसटायमिंग स्ट्रोक दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचले नव्हते, आणि काय जबरदस्त झेल पकडला हेमंतनं. पकडो कॅच जीतो मॅच. आणि एक सामना आठवतोय आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ज्या सामन्यामध्ये जॉन्टी रूट्स यांना क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामनावीरही दिला होता. म्हणजे क्षेत्ररक्षण कारवेसर किती महत्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. नक्कीच जर तुमची फिल्डिंग चांगली असेल, बेस्ट असेल, तर तुमचा बॉलर सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो. ही एक गोष्ट, जसं आपण एखाद्या गायकाला वादकाची साथ जर अजून लाभली तर त्याचं गाणं अगदी सूर तालामध्ये होत असतं. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा आपण चांगला बॅकअप देतो, चांगली फिल्डिंग करतो, चांगले झेल टिपतो, तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातो, आणि हेमंतने ते करून दाखवलं. लागोपाठ त्यांनी 3 झेल घेतलेत, अगदी झेलची हॅट्रिक केली. आणि लक्षात ठेवा की जरी चेंडू हरवला कधी पण, तरीसुद्धा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे मंडळाकडून. सन्माननीय MD साहेबांच्या वतीने ही सूचना आहे की जर चेंडू हरवला तर नवीन तुम्हाला लगेचच प्राप्त होईल. धावसंख्या आहे 15. यावेळी हुक केल्या चेंडूला, ख्यापमधनं चेंडूला पाठवले सीमा पार. 4 धावेंसाठी हा चौकार. खरं तर
ही सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मग षटक पहिलं असू द्या किंवा षटक शेवटचं असू द्या, कधीही चेंडू हरवला फुटला तुम्हाला नवीनच दिला जाईल. आणि कालवे सरांनी आता विषय घेतलाच आहे गायकांचा, तर आता पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ती खुशखबर देऊया. कारण 5 तारखेला अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि 3 तारीख याचा अर्थ शुक्रवार आणि 5 तारीख रविवार फायनल डे सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांकडनं केली जाणार आहे. क्या बात आहे. हो, यावेळी मात्र दुरून लॉफ्ट केलंय चेंडूला सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं आणखीन एक झेल पकडली आहे. यावेळी मात्र कैलास पाटील होता चेंडू खाली, चुकी करणार नाहीये. आणि हा धक्का क्रमांक 5वा लागतोय टीम किरण स्पोर्ट जांभूलपाडाला. म्हणून तर ह्या चषकाची वाट बघत असतात. जेव्हा ती चषकाची अनाउन्समेंट होते ना, तेव्हाच प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्वांचं लक्ष जातं. त्याचं कारण म्हणजे अचूक नियम, अगदी नियमामध्ये बसलेली स्पर्धा असते, अगदी नियोजनबद्ध आयोजन असतं. सन्माननीय MD साहेबांचं, त्यांच्यासोबत त्यांचे सन्माननीय खांद्याला खांदा लावून नेहमी अहोरात्र सोबत असणारे सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे साहेब, तसेच आपले ग्रामपंचायत सदस्य अगदी लाडके आपले परममित्र सुभाषजी जाधव, हे सुद्धा त्यांच्यासोबत असतात साहेबांच्या सोबत. आणि विश्वजी शिंगोळे, तसेच रामकृष्ण काकडे, जनार्दन काकडे, नरेशजी पाटील, सुरेश जाधव, आतिश जाधव आणि MD ग्रुप, MD स्पोर्ट्स, कीर्ती स्पोर्ट, हे सर्व एकत्र येतात आणि एकत्र त्यांचं अगदी नियमाच्या अगदी मध्ये बसणारी स्पर्धा असते. ज्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टींची कमी राहणार नाही, ती पूर्ण पूर्तता केली जाते. तसेच सूरज जाधव सुद्धा या ठिकाणी मेहनत करतात. तर 3 तारीख आणि 5 तारीख प्रेक्षक तर नक्कीच या ठिकाणी येणारच आणि त्यांना सांगायची गरज पण नाहीये. त्यांचं जजमेंटच असतं की MD काहीतरी वेगळं आणणार, दरवर्षीप्रमाणे देणार, आम्हाला बक्षांची खैरात तर करणार आणि आमचं मनोरंजन सुद्धा होणार, सोबतील आम्हाला मेजवानी सुद्धा देणार. बिकॉज MD इज नॉट जस्ट अ नेम यार, इट्स अ ब्रँड. मदनजी दत्तू जाधव, ही स्पर्धा येणं म्हणजे अगदी जल्लोष असतो, क्रिकेटची जत्रा असते. आमने वाशी असो किंवा आमने लोढा क्रिकेट असो, यांचे पूर्णपणे पंचकृषी असो, हे पंचकृषीमध्ये पूर्णपणे जल्लोष तयार होते, उत्साहवर्धक वातावरण तयार होतं की आम्हाला बाकी कुठली जत्रा नको, ही क्रिकेटची जत्रा येणं गरजेचं आहे. ती म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं की लगेचच आपल्या भेटीस येत असते, तीच ही जत्रा पाहतो आपण. आणि तिसरा दिवस ह्या क्रिकेटच्या सोहळ्याचा MD चषक 20-23चा 7 दिवसाचा हा महासोहळा. तर मैदानामध्ये धावसंख्या अवघी आहे, ती म्हणजे समीर सर 21 सीमित झाले. 5 धक्के, त्या धक्क्यातून सावरत नाही आतापर्यंत जांभूलपाडा संघ. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय आता भरपूर जास्त धावा, 33 धाव्यांची गरज आहे. हो, यावेळी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, 1 धावा आता कमी केली जाईल. हर्षद आता स्ट्रायकिंग एंडला. हर्षदचा आपण विचार केला पहिल्या दिवसापासून ते आपल्यासोबत जोडले जरूर या स्पर्धेमध्ये, त्यांनाही आता अनुभव असेल विकेटचा. मात्र आता संघ थोडासा अडचणीमध्ये गेला. सन्माननीय विश्वाजी शिंगोळे साहेबांचं आगमन झालंय आणि आमच्या जेवणाची सुद्धा ती काळजी घेतात. अगदी आम्हाला रुचकर, अगदी चविष्ट जेवण प्रदान करणारे विश्वाजी शिंगोळे आमच्यामध्ये उपस्थित आणि मैदानामध्ये बॅकफुटला जातो. जमलो पूर्णपणे चाचपडलेत फलंदाज. अगदी सावध संघाविरुद्ध अभ्यासपूर्ण कशी फटकेबाजी करायची, कसा धावांचा पाठला करायचा हे जमू दिले नाही. त्याचं कारण किरण पाटीलने जो दबाव टाकला ना, वेगावरती स्वार होऊन चेडूला टर्न केले होते, छान पद्धतीने इन कटर आउट कटर टाकले, तोच परिणाम इथं पाहतोय आपण की त्यानंतर कुठलाही फलंदाजाने डोकंवर केलं नाही, या ठिकाणी डोकंवर काढू शकला नाही. त्याचं कारण किरण पाटीलचा बेस्ट स्टार्ट सावध संघासाठी. पहिल्यापासून खरं तर आता दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूपासून स्विंग अँड मिस आउटसाइड ऑफ स्टंप, षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22ला 5, उर्वरित आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 32 धाव्यांची गरज असेल. म्हणजे 6 बॉलमध्ये 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा. नक्कीच 5 धक्के दिले, 5 विकेटचं पद झालं असं आपण म्हणू शकत नाही की सामना आधी जिंकला असं म्हणू शकतो. परंतु असा प्रयत्न करा की तुमची छाप सोडता आली पाहिजे. हरला तरी चालेल, खेळ आधी तुम्ही चांगला दाखवणं गरजेचं आहे. अजून 7 चेंडू शिल्लक, 32 धावा जरी तुम्हाला करता आल्या नाही तरी सुद्धा प्रेक्षकांचं मन असं जिंकून जा की जाता तर प्रेक्षक म्हणतील की सामना जरी हारले परंतु त्यांनी झुंज दिली महत्त्वाचे. कारण कुठलाही खेळ असो, जीवन असो की आयुष्य असो, तुम्ही झुंज संघर्ष केला पाहिजे आणि तो संघर्ष करून जो तुम्ही विजय प्राप्त करता, जे तुम्ही हार पत्करता, ती अगदी वाखाणण्याजोगी असते. जरूर जरूर या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न पाहायला मिळेल का सर? ते शेवटी जरी आता रिझल्ट काही येवो, मात्र आपले प्रयत्न प्रामाणिक होते हे आता जगाला सुद्धा दिसेल. मात्र ते प्रयत्न प्रामाणिकतेतून असतील का? 6 चेंडू आणि 32ची गरज आहे. मॅच संपलेली नाही आतापर्यंत. आपण जर विचार केला तर काहीही घडू शकतं. 6 बॉलमध्ये 32 देखील बनू शकतात. 5 षटकार आणि 2 धावा आल्या तर गोलंदाजी करण्यासाठी जयेसचा वापर केला जातोय.
राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हलकासा चेंडू बाहेर निघत होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ओव्हर थ्रो आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 धावेने आता धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 24 वर जाऊन पोहोचल्यात आणि उर्वरित आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. म्हणजे 5 बॉलमध्ये 5 षटकार. स्ट्रायकिंग एंडला अकेश एक चांगला गोलंदाज आहे. बॅटिंगही तो चांगला करू शकतो, मात्र फार लेट ऑर्डरमध्ये तो आलाय. उपटल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहतोय आणि हलकासा अँगल क्रिएट करणारा पाहायला मिळाला. आणि आता सामन्यावर जवळजवळ मजबूत पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करत असताना किरण स्पोर्ट जांभूलपाडाच्या विरोधात संजय स्पोर्ट सावधनं. जयेश पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, मात्र कॅचिंग आज कमालीची झाली आहे सावध संघाकडनं. क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालंय. कॅचेस सुटणार नाहीयेत. आणखीन एक झेल पकडली आहे क्षेत्ररक्षक अक्षयनं. आहे हे पाहू शकता आपण. जबरदस्त झेल त्यानं पकडला. आउटफील्ड मध्ये जम्प घेत असताना ही कॅच या ठिकाणी पकडली आहे. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का या ठिकाणी लागलाय. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 60. यावेळी मात्र पुन्हा एकदा मनगटी स्ट्रोक पाहायला मिळाला. एकच धाव तिथे मिळते. केवळ नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. धावसंख्या 1 धावेने आता पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जयेश देखील आता बहती गंगा में हात धोते पे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी एक विकेट मिळवली आहे. नक्कीच अगदी मोठा फरकाने विजय प्राप्त करायचा प्रयत्न आहे या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावध संघाचा. ते सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये निगमवती आक्रमण केलं होतं, 13 धावा खर्च केला, परंतु त्यानंतर निखिलने पुन्हा एकदा फक्त 7 धावा अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती. जयेश त्याच्या पावलाती पाऊल ठेवून या ठिकाणी अजून गळचेपी करते फलंदाजांची. अगदी एकतर्फी सामना इथे होताना पाहतो आपण. दुसरा पंचांचा इशारा शकील सरांचा. वाईट डिलिव्हरी आहे. अवंत धावा मिळते, परंतु औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. आता धावा आहेत 26 धाव फलकावर. लक्ष 54 धावांचं होतं. अजून 28 धावांची गरज आहे, परंतु आता वाटत नाही की सामना टर्न होईल, कारण इतके मोठे चमत्कार होणं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. बघा झेल, अजून एक मोठा फरक या ठिकाणी पाहतोय आपण. कारण हा दबदबा तुमचा तुम्ही कायम ठेवला पाहिजे, की येणारे संघसुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे की संजय स्पोर्ट्स सावध संघाने अगदी जबरदस्त त्या ठिकाणी विजय प्राप्त केला. अगदी झोकात आणि झकास विजय प्राप्त केला आणि येणाऱ्या संघाला सुद्धा थोडीशी धडकी भरली पाहिजे. हा प्रयत्न आहे या ठिकाणी जयेश गोलंदाजाचा निखिलने करून दाखवला. दिगंबरने सुद्धा विकेटची प्राप्ती केली आणि किरणने जो स्टार्ट दिला, किरण तर हा एक जबरदस्त या ठिकाणी तारा आहे. ह्यापुढे पंचक्रोशीमध्ये एकमेव जो मोठा क्रिकेटर तयार झाला तो म्हणजे किरण पाटील. अगदी ब्रँड तयार झाला त्याच्या नावाचा, जो संघामध्ये जर असला तर संघाचं अगदी मनोधैर्य शतगुणित होत असतं. आणि जेव्हा त्याची कमी असते तेव्हा थोडासा चाचपडतो संघ, परंतु जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि क्लास तर त्यांचा अगदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 54 धावांचं लक्ष सेट केलं. बघा या ठिकाणी टर्न करतोय, टर्न अँड मिस. फ्लाय चेंडू बघितला आपण, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय आणि अशा प्रकारे अगदी मोठ्या फरकाने 27 धावाने सामना इथे जिंकलेला आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाने. सावध संघाचं अभिनंदन आणि किरण स्पोर्ट्स जांभूळपाड संघाचं कौतुक आणि आभार आपण या ठिकाणी येऊन चांगला खेळ दाखवल्याबद्दल. मॅन ऑफ द मॅच बॅटमधून 24 धावा ज्याने कुठल्या 10 चेंडूंमध्ये किरण पाटीलने, आणि बॉलिंग करत असताना आपण पाहिलं निखिल